नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, येत्या 19 ऑक्टोबर पासून आपली अर्थ व सांख्यिकी संचालना विभागाची मित्रांनो परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहे। त्या संदर्भात मित्रांनो आपण रिसेंटलीच एक अपडेट देखील मिळवली होती। तर मित्रांनो, आता IBPS ने काही परीक्षापूर्वी महत्त्वपूर्ण सूचना देखील जाहीर केल्या आहेत, जे की प्रत्येक कॅन्डिडेटला माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, जर तुम्ही या सूचनाचं पालन नाही केलं तर मित्रांनो तुम्हाला परीक्षा देखील देता येणारी नसेल मित्रांनो। त्यामुळे या प्रत्येक सूचनाचं तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि मित्रांनो परीक्षेपूर्वी तुम्ही या सूचनाचं पालन करणे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। आणि तसंच आपले काही विद्यार्थी कमेंट्स केले होते की सर परीक्षेचा रिपोर्टिंग टायमिंग बाबतीमध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, त्या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो पाहूया की नेमकं इन्स्ट्रक्शन काय आहेत जे की कॅन्डिडेटला देण्यात आले आहेत, तुम्हाला कोणकोणत्या सूचनांचं पालन करावयाचं आहे परीक्षेपूर्वी ते आता आपण याद्वारे माहिती मिळवूया। तर यामध्ये मित्रांनो जी पहिली सूचना आहे जे की तुमची परीक्षा जी आहे जे की कॉलम नंबर 1 मध्ये सांगितलं त्यांनी की परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्यासाठी जे तुमच्याकडे युजर नेम आणि जे पासवर्ड दिलेला आहे जे की तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड ते सर्व काही अतिशय या ठिकाणी महत्त्वाची भूमिका असणारी आहे ऑनलाईन एक्झाम मध्ये। तर पहिला मुद्दा त्यांचा ते आहे की ऑनलाईन पद्धतीने होणार असेल आणि दुसरा मुद्दा जे की त्यांनी हायलाइटेड केलेला आहे आणि हा अतिशय खूप महत्त्वाचा आहे। तर काय महत्त्वाचा मुद्दा आहे तो, यू आर रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस कॉल लेटर अलॉंग विथ photo affixed thereon and currently valid photo identity proof in the original and photocopy of the identity proof। तर जे त्यांनी म्हटलेलं आहे की जे तुमच्याकडे फोटो आहे तो तुमच्याकडे फोटो जो आहे तो आयडेंटिटी प्रूफवर देखील मॅच होणारा असला पाहिजे आणि जो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जो अपलोड केलेला फोटो आहे तोच तुम्ही त्यासोबत त्यावेळेस ठेवायचा आहे। प्लीज नोट दॅट युअर नेम as appearing on the call letter provided by you during the process of registration should exactly match the name as appearing on the identity proof। त्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे तुम्ही ऑनलाईन अर्ज करते वेळेस जो नाव दिलेलं आहे तुम्ही नाव फिलअप केलेलं आहे तेच एक्झॅक्टली नाव तुमच्या ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफवर दिसायला पाहिजे, म्हणजे की तुमच्या नावाची कोणती स्पेलिंग देखील त्या ठिकाणी मिस्टेक झालेली नसावी। जे नाव तुमचं तुम्ही फॉर्म भरते वेळेस दिला असाल किंवा जे नाव तुमच्या रिसेंटली डॉक्युमेंटवर असेल म्हणजे की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी तुम्ही कोणत्याही एका डॉक्युमेंटवर समजा तुमचं नाव बरोबर असेल आणि त्याच नावाने जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्ही तेच डॉक्युमेंट त्यावेळेस सोबत ठेवायचं आहे। जर तुम्ही ज्याच्यावर नाव मिस्टेक आहे असं वगैरे काही असेल तर तुम्हाला परीक्षा जी आहे ती देता येणारी नाही। थोडी जरी स्पेलिंग मिस्टेक असेल तर IBPS द्वारे जे त्या ठिकाणी पर्यवेक्षक असतील तर ते तुम्हाला डायरेक्टली घरी वाट लावून देणारे असतील। त्यानंतर म्हटलं की फिमेल कॅन्डिडेट हु हॅव चेंज्ड फर्स्ट लास्ट मिडल नेम पोस्ट मॅरेज मस्ट टेक स्पेशल नोट ऑफ दिस। तर ज्या महिलांचं किंवा ज्या विद्यार्थिनीचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी जर मधलं नाव किंवा पुढचं नाव किंवा शेवटचं नाव जर नावामध्ये बदल झाले असतील तर त्यांनी त्या नावाचा जो बदल केलेला आहे त्याचा प्रूफ देखील तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। तर विवाहितसाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे, विवाहित महिलांसाठी। त्यानंतर म्हटलं आहे की इफ देअर is any mismatch between the name indicated in the call letter and photo identity proof you will not be allowed to appear for the exam। जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की जर तुमची फोटो मॅच होत नसेल किंवा तुमचं जर नावाची स्पेलिंग मॅच होत नसतील जे की तुम्ही डॉक्युमेंट दिलात किंवा तुमचं जे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे त्यासोबत तर तुम्हाला परीक्षा जी आहे ती देता येणारी नाही। त्यामुळे घरूनच तुम्ही जाते वेळेस तुमचं ॲडमिट कार्ड आणि तुम्ही जे सोबत डॉक्युमेंट घेऊन जाता त्या दोन्हीवरचं नाव एक्झॅक्टली मॅच होत आहे का तुम्ही हे एक वेळेस चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कसलीही प्रॉब्लेम येणारी नसेल। त्यांनी म्हटले त्यानंतर इन केस ऑफ कॅन्डिडेट हु हॅव चेंज्ड देअर नेम विल बी अलाउड ओनली इफ दे प्रोड्यूस गॅझेट नोटिफिकेशन देअर मॅरेज सर्टिफिकेट गॅझेटेड सर्टिफिकेट। तर समजा तुम्ही जर रिसेंटली जर नाव तुमचं चेंज केलं असेल, स्पेशली ज्यांचं लग्न झालेलं असेल मुलींचं त्यांचं जर नाव चेंज झालं असेल त्यांनी कोण्याही गॅझेटेड अधिकाऱ्याकडून त्यांनी जर नोट डाऊन करून घेऊन आले म्हणजे की त्यांनी जर लिहून किंवा त्यांचा सही शिक्का जर घेऊन आले तर त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये अलाउड असेल, त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचा इश्यू जो आहे तो होणारा नसेल। तर खूप सारे विद्यार्थी जे आहे याच प्रक्रियेमध्ये खूप सारे गुंडाळून जातात, कारण कसं असतं ना नावामध्ये जर तुमच्या कुठेही जर एका शब्दाने किंवा फरक पडत असेल तर त्यावेळेस ते मिसमॅच होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्यातून बाद करण्यात येतं। त्यामुळे तुम्ही घरूनच जाता वेळेस जे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत जे की तुम्ही नोट डाऊन देखील करून घ्या, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या चारीपैकी एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे।
जर तुमच्याकडे हे चारही डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला चारही डॉक्युमेंट कॅरी करण्याची काही गरज नाही. या चारीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घेऊन जा, परंतु त्याच्यावर जे नाव जे आहे तुमच्या एक्झॅक्टली ऍडमिट कार्डवर मॅच होणारं असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जे फोटो अपलोड केला आहेत ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस तेच फोटो तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्डवर देखील चिटकवायचा आहे. जर तुम्ही ऍडमिट कार्डवर दुसरा फोटो आणि तुमच्या जो की तुम्ही देत आहात ते फोटो जर वेगळा असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये देखील मॅच होत नसल्यामुळे तुम्हाला तिथून बाद करण्यात येऊ शकते. याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावायची आहे, अशी त्यांनी महत्त्वाची सूचना या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. तसेच मित्रांनो खूप सारे विद्यार्थी जे आहे अर्थ व सांख्यिक संचालनाचे आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स बाबतीमध्ये कमेंट्स करत होते, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून ते मिळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे आणि परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये ते तुम्हाला खूप अतिशय महत्त्वाचं असणार आहे. परीक्षापूर्वी मित्रांनो तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा. परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व काही अतिशय महत्त्वाचं त्यामध्ये कव्हर केलेलं आहे, जे की मित्रांनो परीक्षेत येऊ शकतं असे संभव प्रश्न देखील आपण त्यामध्ये ऍड केलेली आहेत. त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन अशी आहे मित्रांनो, जे की ऑप्शन नंबर 3 जी बायोमेट्रिक डाटा म्हणजे की थंब इम्प्रेशन मध्ये विल बी कॅप्चर्ड ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू विथ रिगार्ड्स टू द सेम प्लेस. नोट द फॉलोइंग म्हणजे की तुमचं त्या ठिकाणी जो बायोमेट्रिक वगैरे घेण्यास त्या संदर्भात काही सूचना आहेत. तर इफ फिंगर्स आर कॉटेड स्टॅम्पिंग मेहंदी कलर इट्स इन्शुअर to thoroughly wash them so that coating is completely removed before the exam day. म्हणजे की तुमच्या जर हाताला मेहंदी वगैरे लागला असेल किंवा काही मार वगैरे लागला असेल तर तुम्ही ते आताच जे काही परीक्षेच्या एक दिवस अगोदरच सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. ज्या मुलींच्या हाताला मेहंदी असेल त्यांनी जे की परीक्षेच्या एक दिवस अगोदर ते सर्व काही पुसून घ्या, जेणेकरून त्यावेळेस तुम्हाला फिंगर देत्या वेळेस काही इश्यू येणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर म्हटलं की इफ फिंगर्स आर डर्टी और डस्टी इन्श्योर टू वॉश देम अँड ड्राय देम बिफोर द फिंगरप्रिंट बायोमेट्रिक इज कॅप्चर्ड. जर समजा तुमच्या हाताला काही डस्ट असेल किंवा काही धूळ वगैरे लागली असेल तर तुम्ही धुवून साफ करून त्या ठिकाणी जे की फिंगरच्या अगोदर घेण्याच्या अगोदर फिंगर थंब त्यावेळेस तुम्हाला ते सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हटलंय इन्श्योर फिंगर्स ऑफ बोथ हँड्स आर ड्रे इफ फिंगर्स आर मोइस्ट वाईप इच फिंगर टू ड्रे देम. म्हणजे की त्यावेळेस तुम्हाला जो घेण्यात येईल फिंगरप्रिंट्स त्यावेळेस व्यवस्थित पुसून घ्यायचं सर्व फिंगर्स, त्यानंतरच त्या ठिकाणी फिंगर द्यावायचा आहे. त्यानंतर म्हटलं की इफ द प्रायमरी फिंगर टू बी कॅप्चर्ड इज इंज्युर्ड डॅमेज्ड इमिडिएटली नोटिफाय द कन्सर्न अथॉरिटी इन द टेस्ट सेंटर. तर तुमचं समजा बोटाला मार लागला असेल किंवा तुमचे फिंगर येत नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तिथली जी अथॉरिटी आहे तिथे जे काही शिक्षक लोक उपलब्ध असतील त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावायचा आहे. आणि त्या ठिकाणी जे आहे IBPS आणि जे अर्थ व सांख्यिक संचालनाचे दोन्हीचे पदाधिकारी त्या ठिकाणी तुमच्या सेंटरवर उपलब्ध असतील, तुम्हाला त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावायचा आहे. तसेच तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असतील ज्या संदर्भात त्यांनी mahadis.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्यांनी काही नोटिफिकेशन दिले आहेत, तर त्या संदर्भात तुम्हाला तेथे माहिती मिळवायची आहे. त्यानंतर थोडक्यात फिंगरप्रिंट जे की थंबच्या संदर्भात पुढची सूचना आहे. त्यानंतर हायलाइटेड केलेल्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना तो आपण पाहूया. त्यानंतर म्हटलेलं आहे की युअर रिस्पॉन्स आन्सर विल बी अनालाइज्ड विथ अदर कॅन्डिडेट टू डिटेक्ट पॅटर्न ऑफ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँड रॉंग आन्सर्स इफ द. म्हणजे की हे परीक्षा संदर्भात आहे. थोडक्यात परीक्षेत तुम्हाला तिथं जे काही ऑप्शन असतील त्या संदर्भात हे असणार आहे. आणि त्यानंतर नवा पॉईंट जे की सर्वात महत्त्वाचा आहे, यू मस्ट रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू 15 minutes बिफोर ॲट द सेम प्रिंटेड ऑर द कॉल लेटर. कॅन्डिडेट अरायव्हिंग लेट विल नॉट बी परमिटेड टू अपिअर ऑन द ऑनलाईन एक्झामिनेशन. म्हणजे की तुम्हाला जो तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे समजा 7:30चा असेल तर तुम्हाला 7ला पोहोचायचं आहे, 11चा असेल तर तुम्हाला 10:30ला पोहोचायचं आहे, 2:30चा असेल तर 2ला तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध राहायचा आहे. म्हणजे की परीक्षेच्या तुम्ही थोडा अगोदरच जा तुम्ही सेंटरवर, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी इश्यू होणारा नसेल. रिपोर्टिंग टाइम जरी तुमचा 2चा 2:30 असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी एक 15 मिनिटं तुम्हाला अगोदर उपलब्ध राहण्यासाठी त्यांनी अशी महत्त्वाची सूचना यामध्ये मेन्शन केलेली आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे त्यांनी की एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ पोस्ट डेट सेशन सेंटर व्हेन्यू विल नॉट बी इंटरमिटेड. म्हणजे की तुम्ही जर समजा तुमचं सेंटर बदलू इच्छिता किंवा पोस्ट बदलू इच्छिता, सेशन बदलू इच्छिता, तर त्या प्रकारची कोणतीही रिक्वेस्ट या ठिकाणी जी आहे जे की ग्राह्य धरली जाणार नाही किंवा मान्यता दिली जाणारी नसेल, अशी त्यांनी थोडक्यात ही महत्त्वाची सूचना दिलेली आहे. तर मित्रांनो हेच आहेत जे काही सर्वात महत्त्वाची सूचना जे की तुम्हाला याचं पालन करावयाचं आहे. बाकी त्या ठिकाणी म्हटलं आहे जे PWD असतील म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिसॅबिलिटी त्यांच्यासाठी देखील टेस्टवर जे की टेस्ट सेंटरवर तुम्हाला वेगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी 30 मिनिटचा जो आहे रिलॅक्स टाइम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे की त्यांना 30 मिनिट्स अगोदरच परीक्षेच्या त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे. परंतु जे काही आपण काळजी घेतो आणि आपल्या सेंटरवर आपण 1 तास अगोदरच त्या ठिकाणी जे आहे की उपलब्ध होतो. त्यानंतर त्यांनी काही सोशल डिस्टन्सिंगचे देखील या ठिकाणी
सूचना दिलेल्या आहेत, जे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, जे की आपण कोविडमध्ये फॉलो केले आहेत. सेम त्याच प्रकारचे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे देखील थोडक्यात आपल्याला नियमाचं पालन करावायचं आहे. तर मित्रांनो, असे होते काही इन्स्ट्रक्शन जे की महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामध्ये की तुमचं जे डॉक्युमेंट संदर्भाचे इश्यू आहे ते तुम्ही आधी क्लिअर करून घ्या. बाकी काही थोडा मोठा इश्यू होणारा नसेल. तर मित्रांनो, अशी होती इन्स्ट्रक्शन्स. जर तुम्हाला हे समजले असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तिथून पर्सनली देखील आम्हाला चॅट करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भात प्रॉब्लेम येत होते तर त्यांनी मित्रांनो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला ऍडमिट कार्ड देखील तुमचे डाउनलोड करून घेण्यासाठी हेल्प केली जाणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवले असतील त्यांनी आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या. मित्रांनो, परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं अति संभाव्य सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. तर असा होता व्हिडिओ. आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.